शेतकरी मित्रांनो, नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर 13 नोव्हेंबर 2025 गुरुवार. भाजीपाला बाजारभाव. भाजीपाला मार्केट बाजारभाव आणि आवक पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक आज देखील घटल्याचे पाहायला मिळाले. आवक घटून बीटचे बाजारभाव 1 ते 2 रुपयांनी आज वाढल्याचे पाहायला मिळाले. सुपर व्ही-आय-पी बीटमध्ये मार्केटमध्ये बीटमध्ये हलक्या क्वालिटीची वक्कल मोठ्या प्रमाणात येत असल्याचे पाहायला मिळतात. सुपर व्ही-आय-पी माल मार्केटमध्ये क्वचितच पाहायला मिळत आहेत. फ्लॉवरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लॉवरची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते. मक्याच्या आवकेचा आढावा घेतला तर मक्याची आवक घटल्याचेच पाहायला मिळते. कोबीची आवक देखील मार्केटमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे. त्याआधी शेतकरी बंधूंनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे रोजचे बाजारभाव पाहायला मिळतील. मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते. दुपारी 12 नंतर मार्केट चालू होते. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बाबा वायाळ, नमस्कार. नमस्कार. काय परिस्थिती आज मार्केटमध्ये? भाज्यांची आवक काय आहे? बाजारभाव काय म्हणतात? आवक खूप कमी आहे आणि बाजार खूप टाईट आहे आता सध्या. बाजारभाव तेजी आहे. तेजी आवक घटलेली आहे. आवक घटलेली. हिरव्या काकड्यांच्या काय बाजार निघाल्यात आज, सांगता येतील का? हिरवी काकडी या जवळजवळ 350 रुपये, 321, 300. चांगला नंबर 1 माल. आवक कशी आहे हिरव्या काकडींची? आवक कमीच आहे तशी ना. सफेद काकड्यांच्या काय बाजार? सफेद काकड्या 400 रुपयापर्यंत, 400 पर्यंत, 40 पर्यंत. ओके. उद्या या शनिवारी एकादश आहे, काय परिणाम वाटतो का? मालच कमी आहे तर काय परिणाम व्हायचे? माल कमी असल्यामुळं जास्त परिणाम नाही. फ्लावर कोब्यांची काय परिस्थिती? फ्लावर कोबी आता बघू आता काय बाजार निघायचे अजून. आवक कशी आहे? कमीच आहे, आवक खूप कमी आहे. बीटची आवक कशी वाटते आज? बीटची आवक कमीच आहे तशी. कमीच आहे ना. जवळजवळ सगळ्याच प्रकारच्या तरकाऱ्यांच्या बाजारभाव तेजी आहे. अशी कोणती तरकारी आहे का त्याचे बाजार कमी आहेत बुवा? फक्त सध्या मिरचीचेच बाजार डेंजर आहे. मिरचीचे काय बाजार आहेत? मिरची 25 पासून 35 पर्यंत. मिरची डाऊन आहे. मिरची डाऊन आहे. ओके, धन्यवाद. ओके. दादा नमस्कार. नमस्कार. काय बीट आणली होती का? बीट बीट आणली होती. काय भाव झालाय? 276 रुपये. 276 रुपये 10 किलो. हे वक्कल आहे ना आपलं? हा. 276 रुपये 10 किलो झाले. किती गुणी आहेत या? 23. सगळ्या मिडियमचे आहेत का? हा, चांगली 1 नंबर. गोळा बुगी बदला काही? गोळा आहे ना 2. गोळा काय झाला? गोळा 200 रुपये. मोठी साईज. बुगी 5 आहेत. बुगी 100 रुपये घरी जाग्यावर दिली. 100 रुपये दिले की जाग्यावर? 100 रुपये 10 रुपये किलो दिले. 10 रुपये. आज पहिल्यांदाच घेऊन आलेत का बीट तुम्ही? नाही, आज दुसरा दिवस. काल 22 गुणी होत्या, ते 281 रुपयांनी गेले. काल 281 गेले, आज 276 रुपये. 10 रुपयांनी आज कमी झाले. कमी आहे. बीटची आवक कशी वाटते आज तुम्हाला? बीटची आवक थोडीशी वाढलेली, नाही तर थोडीशी वाढलेली आहे कालच्या पेक्षा. बाजार कुठपर्यंत निघाल्यात? कमीत कमी जास्तीत जास्त? कमीत कमी 50 ते 300 रुपये. 50 ते 300 रुपयापर्यंत बाजार निघाल्यात. काय नाव आपलं? नवनाथ पोखरकर. गाव कुठलं? एकलर आहे, शिंदेवाडी. आपली व्हरायटी कुठली आहे याची? सकाटा. सकाटाचं आहे. किती दिवसात काढलंय हे? 62 दिवस. 62 दिवसात काढले. किती डब्याची बीट आहे सगळी? 60 डब्याची बीट आहे. 60 डब्याला साधारण 125 कट्टा निघल. 60 डब्याला 125 कट्टा म्हणजे चांगलं गळीत निघल. पावसामुळे मार बसला. हा, पावसामुळे फुगवणीला मार बसला असेल. नाहीतर हा कट्टा 150 कट्टा निघाला असता. 60 डबं किती राहणार टाकलं? 1 एकर. 1 एकर मध्ये 60 डबे टाकलेत. ओके. बीट 276 रुपये 10 किलो. धन्यवाद. माऊली नमस्कार. नमस्कार. काय आणलं होतं मार्केटला? बीट काय भाव झाले? 270. 270 रुपये. हे वक्कल आहे का आपलं? 270 रुपये 10 किलो बीट. किती गुणी आहेत या? 10 गुणी. 10 गुणी. हे सगळं मिडियम आहे, सुपर. याच्यात गोळा होता का मोठा? गोळा आहे तिकडे.
गोळा काय झाला? 211. बदला बदला 100 रुपये. बुगी होती का? बोगी 70 रुपये. बियाची व्हरायटी कुठली आपली? अजित. अजित रोहित. हा रोज किती डब्याची बीट आहे? हे 4 डब्याचे. आज पहिल्यांदाच आणलंय का? दुसऱ्यांदा पहिला थोडा काय भाव गेला होता? पहिला 260 रुपये. आज 270 गेलाय. आज बियाची बीटची आवक कशी वाटते आपल्याला? आवक जरा कमीच आहे. कमी आहे. कुठलं गाव तुमचं? मनसर. काय नाव? किशोर लक्ष्मण गांजळे. गांजाळे. बीट 270 रुपये 10 किलो. धन्यवाद. बीट 171 रुपये 10 किलो. बीट 171 रुपये 10 किलो. गोळा बीट 160 रुपये 10 किलो. 160 रुपये 10 किलो. गोळा बीट 16 रुपये किलो. बीट 151 रुपये 10 किलो. बीट 151 बीट. बुगी बीट 40 रुपये 10 किलो. बुगी बीट 40 रुपये 10 किलो. बदला बीट 50 रुपये 10 किलो. बदला बीट आहे 50 रुपये 10 किलो. बीट 175 रुपये 10 किलो. बीट 175 रुपये 10 किलो. बीट 50 रुपये 10 किलो. बुगी बीट 50 रुपये 10 किलो. बुगी बीट 50 रुपये 10 किलो. 17 गोणीचं वक्कल आहे. बुगी बीट 50. बीट 140 रुपये 10 किलो. बीट 140 रुपये 10 किलो. 12 गोणीचं वक्कल आहे. बीट 152 रुपये 10 किलो. बीट 152 रुपये 3 गोणीचं वक्कल. बीट 300 रुपये 10 किलो. 300 रुपये 10 किलो. बीट 6 गोणीचं वक्कल आहे. बुगी बीट 50 रुपये 10 किलो. बुगी बीट 50 रुपये 10 किलो. गोळा बीट 180 रुपये 10 किलो. गोळा बीट 180. बीट 211 रुपये 10 किलो. बीट 211 रुपये 10 किलो. बीट 231 रुपये 10 किलो. बीट 231 रुपये 10 किलो. शेतकरी गणेश शेठ थोरात. बीट 180 रुपये 10 किलो. बीट 180. गोळा बीट 190 रुपये 10 किलो. गोळा बीट 190. बीट 151 रुपये 10 किलो. बीट 151. बीट 161 रुपये 10 किलो. बीट 161 रुपये 10 किलो. 16 रुपये किलो. बीट 276 रुपये 10 किलो. बीट 276 रुपये. बीट 200 रुपये 10 किलो. 200 रुपये 10 किलो. बीट. गोळा बीट 205 रुपये 10 किलो. गोळा बीट 205. बीट 270 रुपये 10 किलो. बीट 270. 165 रुपये 10 किलो. बीट 165 रुपये 10 किलो. कोबी सुपर VIP कोबी असतील तर 170 ते 180 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर VIP कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मीडियम साईज कोबी असेल तर 140, 150 ते 160 रुपये 10 किलो. हलक्या क्वालिटीच्या कोबी असतील तर 80 ते 100 रुपये 10 किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. कोबी 135 रुपये 10 किलो. कोबी 135 रुपये 10 किलो. 13.5 रुपये किलो. मका 100 रुपये 10 किलो. मका 100 रुपये 10 किलो. 10 रुपये किलो सुपर मका आहे. मक्यामध्ये मिडियम क्वालिटी मका असतील तर 80 ते 90 रुपये 10 किलो. हलक्या क्वालिटी मका असतील तर 60 रुपये 70 रुपये 10 किलो. बिट्टे मका असतील तर 100 ते 120 रुपये उधाळा कट्टा याप्रमाणे मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. गवार 1000, 1100, 1200 रुपये 1300 रुपये 10 किलो सुपर गवार. मिडियम क्वालिटी 700, 800, 900 रुपये 10 किलो. हिरवी काकडी 250 ते 320 रुपये 10 किलो. बाजारभावात मोठी तेजी, आवक कमी. चवळी U5 व्हरायटी 451 ते 551 रुपये 10 किलो. चवळी आवक कमी. राजमा 700 ते 800 रुपये 10 किलो. राजमा 700 ते 800 रुपये 10 किलो. गाजर 150, 200 ते 250, 60, 70 रुपये 10 किलो गाजर. भेंडी 500, 600 ते 750 रुपये 10 किलो. अवक्यात मोठी घट, मागणीत वाढ. बीन्स फरशी 500, 600 ते 750 रुपये 10 किलो. बीन्स फरशी अवक्यात घट. दोडका 400 रुपये ते 500 रुपये 10 किलो. दोडका 400 ते 500 रुपये. आवक कमी, मागणीत वाढ. पावटा 500, 600 ते 700 रुपये 10 किलो. पावटा आवक कमी. पापडी 500, 600
ते 750 रुपये 10 किलो पापडी. काळा वाल 800 ते 900 रुपये 10 किलो. काळा वाल 800 ते 900. जी4 मिरची 250 ते 350 रुपये 10 किलो. जी4 मिरची. चवळी केतकी 400 ते 500 रुपये 10 किलो. आवक कमी. सफेद काकडी 300 ते 350 रुपये 10 किलो. सफेद काकडी. आवक कमी. कारलं 400 ते 500 रुपये 10 किलो. कारलं 400 ते 500 रुपये 10 किलो. दुधी भोपळा 250 ते 300 रुपये 10 किलो. दुधी भोपळा. वांगी 500-600 रुपये 10 किलो. आवकेत मोठी घट पाहायला मिळते 500 ते 600 रुपये. डांगर भोपळा 150 रुपये 10 किलो. डांगर भोपळा 150. घेवडा 500-600 ते 650 रुपये 10 किलो. घेवडा. अद्रक 250 ते 300 रुपये 10 किलो. अद्रक आले. 200. फ्लावर 230 रुपये 10 किलो. दमाल व्हरायटी 230 रुपये 10 किलो. फ्लावर 231 रुपये 10 किलो. 231 15-22. फ्लावर 251 रुपये 10 किलो. 251 रुपये 10 किलो फ्लावर. फ्लावर 240 रुपये 10 किलो. डबल 240. फ्लावर 230 रुपये 10 किलो. दमाल व्हरायटी 230 रुपये 10 किलो. फ्लावर 230 रुपये 10 किलो. फ्लावर 230 डबल व्हरायटी. फ्लावर 215 रुपये 10 किलो. डबल व्हरायटी 215 रुपये. फ्लावर 251 रुपये 10 किलो. दमाल व्हरायटी 251. फ्लावर 176 रुपये 10 किलो. फ्लावर 176. फ्लावर 200 रुपये 10 किलो. 210 रुपये 10 किलो फ्लावर. फ्लावर डबल व्हरायटी 256 रुपये 10 किलो. फ्लावर 262 रुपये 10 किलो. फ्लावर 262. फ्लावर 151 रुपये 10 किलो. फ्लावर 151. फ्लावर 213 रुपये 10 किलो. फ्लावर 213. फ्लावर 172 रुपये 10 किलो. फ्लावर